बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी आणावी, बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांकडून सुरू असणाऱ्या चुकीच्या स्पर्धेच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई व्हावी यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय औषध विक्रेत्यांनी आज देशव्यापी बंदची हाक दिली होती। कोल्हापुरात आजचा बंद 100% यशस्वी झाला असून जिल्ह्यातील 4000 पेक्षा अधिक औषध दुकानं दिवसभर बंद राहिली। तर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मूक मोर्चात हजारो औषध विक्रेते आणि दुकानदार सहभागी झाले होते। केंद्र सरकारने आपल्या मागण्यांचा एका महिन्यात विचार केला नाही तर औषध दुकानं बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय। देशातील औषध व्यवसाय हा ड्रग्ज अँड कॉस्मेटिक कायदा 1945 नुसार चालवला जातो। औषध एक अत्यावश्यक गरज आहे, मात्र गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे औषध विक्रेते आणि दुकानदार अनेक अडचणींचा सामना करत आहेत। विशेषतः ऑनलाईन औषध विक्री सुरू झाल्यानं दुकानदारांसमोर एक वेगळीच समस्या निर्माण झाली। ऑनलाईन औषधांचे दुष्परिणाम दिसत असून बऱ्याचदा बंदी असणारी किंवा मुदतबाह्य औषधं ऑनलाईन माध्यमातून विकली जातात। शिवाय बनावट औषधांचा बाजारात सुळसुळाट झालाय। दिल्ली उच्च न्यायालयानं ऑनलाईन औषध विक्रीला बंदी घालण्याचे आदेश देऊनही केंद्र सरकारनं त्याची अंमलबजावणी केलेली नाही किंवा ऑनलाईन औषध विक्रीबाबत धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही। या पार्श्वभूमीवर आज देशातील सर्व औषध विक्रेत्यांनी एक दिवसाचा बंद पुकारून देशव्यापी निदर्शन आणि मोर्चाचं आयोजन केलं होतं। कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चाला प्रारंभ झाला। शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला। त्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांना निवेदन देण्यात आलं। त्यामध्ये केंद्र सरकारनं 1 महिन्यात ऑनलाईन औषध विक्रीबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा देशभरातील औषध दुकानं बेमुदत बंद पुकारतील असा इशारा देण्यात आला। ऑनलाईन फार्मसी जशी चालू झाली या माध्यमातून देशामध्ये नकली औषधं किंवा बनावट औषधांचा खूप सुळसुळाट झालेला आहे आणि तसं औषध साठा देखील संपूर्ण देशामध्ये बऱ्याच ठिकाणी सापडलेला आहे। या सर्वच गोष्टी आम्ही केंद्र शासनाला निदर्शनास आणून दिलेल्या आहेत आणि माननीय उच्च न्यायालयानं दिल्ली यांनी देखील सेंट्रल गव्हर्नमेंटला ऑनलाईन फार्मसीच्या बाबत जो बेकायदेशीर चालू आहे ती ताबडतोब थांबवावी अशा सूचना देखील दिलेल्या आहेत, पण केंद्र शासनाने याची अजिबात दखल घेतलेली नाही। आमची प्रमुख मागणी आहे की ऑनलाईन फार्मसीचा एकतर कायदा बनवा, ज्या कायद्यामध्ये आम्ही व्यवसाय करतो तो कायदा बनवा, किंवा जे बेकायदेशीर औषध विक्री चालू आहे ती ताबडतोब थांबवावी। आजच्या आंदोलनाला कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सनं पाठिंबा दर्शवला होता। जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या मूक मोर्चामध्ये चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते। तसंच महेश सावंत, मोहन ढेर, शशिकांत खोत, संदीप मिसाळ, किरण जाधव, प्रल्हाद खवरे, दाजीबा पाटील, सचिन पाटील, रवी पाटील यांच्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य औषध विक्रेते उपस्थित होते। दरम्यान आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन विभागानं हेल्पलाईन सुविधा सुरू ठेवली होती, त्यामुळे गरजू आणि अत्यवस्थ रुग्णांची गैरसोय झाली नाही। आज दिनांक 20/5 रोजी प्रशासनास कुठलाही अनुचित प्रकार घडल्याबाबतचा कुठलीही घटना घडलेली नाही आणि कोणालाही औषध कमी पडलेले नाही। कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हॉस्पिटल अटॅच्ड जे औषध दुकानदार आहेत ते चालूच होते, तसेच चेन शॉप हे पण चालूच होते। काही सभासद हे संपामध्ये सहभागी होते, परंतु कोणालाही औषध साठा कमी पडला याबाबतचे असे 2-3 प्रकरण वगळता कुठेही औषध कमी पडलं असं कुठे आले नाही। ज्या 2-3 ज्या रुग्णांना औषध कमी पडले त्यांना आम्ही ते साठा उपलब्ध करून दिलेला आहे, त्यामुळे एकदम शांततेत पार पडलेला आहे। तर औषध ही अत्यावश्यक गरज असल्यानं कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशननं सुद्धा जिल्ह्यातील काही औषध दुकानं सुरू ठेवली होती। एकूणच ऑनलाईन औषध विक्री विरोधात सर्व औषध दुकानदार आता एकवटले आहेत।